शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही खासदारांना मंत्रिपदाची शपथ घेतली नाहीये। भाजपकडून राष्ट्रवादीला स्वतंत्र पदभार असलेलं राज्यमंत्रीपद ऑफर करण्यात आलेलं होतं। त्यांच्याकडून प्रफुल्ल पटेल यांचं नाव आधीच देण्यात आलेलं होतं। मात्र भाजपची ऑफर अमान्य करत आम्ही विस्तारापर्यंत थांबतो, पण आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्या असं राष्ट्रवादीनं आम्हाला कळवल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून सर्वानुमते प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला संमती देण्यात आली। मात्र प्रफुल्ल पटेल हे आधी कॅबिनेट मंत्री होते, त्यामुळे आता राज्यमंत्रीपद घेणं योग्य वाटत नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। त्यासोबतच कॅबिनेट मंत्रिपदासाठी थांबायला सांगितलंय। आम्ही वाट बघायला तयार आहोत असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती, परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही। अनेक पक्ष सोबत असतात, त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही। पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल। कॅबिनेट मिनिस्टर न करता इंडिपेंडंट चार्ज द्यायचा अशा पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक जागा इंडिपेंडंटची चार्जची देतो, ती आपण घ्या राज्यमंत्रीपद, परंतु इंडिपेंडंट चार्ज। अनेकदा प्रफुल्ल पटेल साहेबांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून ह्या वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेलं आहे आणि त्याकरता तुम्ही त्यांना कॅबिनेट मंत्रीपदच दिलं तर ते जास्त संयुक्तिक होईल। ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचं आहे। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।